या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत ताराचं म्हणजेच सावलीचं गाणं झाल्यानंतर सगळेजण टाळ्या वाजवून त्या ताराचं कौतुक करतात. तिलोत्तमा तर तिला म्हणत असते की तारा, तुझ्याकडे पाहून समजतं सुंदर, अतिसुंदर आणि नितांत सुंदर म्हणजे काय. आणि तिलोत्तमाने केलेलं हे कौतुक ऐकून तारा तर खूपच खुश होते. तर ती ऐश्वर्यासुद्धा आनंदातच असते. पण त्यावेळी जगन्नाथ आणि अलका मात्र काळजीत पडतात. त्यांना समजत नाही की सावली इथे का आलेली नाही आहे. आणि मग त्यानंतर ते सावलीचा व्हिडिओ बबलूला पाठवतात. आणि जेव्हा बबलू ती रील पाहतो तेव्हा त्याला तर धक्काच बसतो. तो लगेच ती रील सोहमला दाखवतो. तर सोहम त्याला ती सारंगला दाखवायला सांगतो. आणि मग लगेच बबलू ती रील सारंगला दाखवतो. जेव्हा सारंग सावलीची ती रील पाहतो तेव्हा त्यालाही धक्का बसतो. तो बबलूला म्हणू लागतो की अरे, सावलीच्या या रीलला तर 1 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आहेत, मग आपण ही रील बघितली कशी नाही. आणि त्यावेळी मग बबलू त्याला सांगतो की दादा, कोणीतरी आधीच ही रील डिलीट केली होती. आणि ते ऐकून ऐश्वर्या आणि तारा तर खूपच घाबरतात. तर सारंग म्हणत असतो, सावलीच्या रीलला एवढे व्ह्यूज आहेत तर ती या स्पर्धेसाठी इथे असायलाच हवी. तू थांब, मी नेमकं काय झाले ते बघून येतो. आणि मग त्यानंतर तो बाहेर जाण्यासाठी निघतो. पण तो गेल्यानंतर ऐश्वर्या लगेच तिलोत्तमाकडे जाते आणि तिला म्हणू लागते की मॉम, आपण आता वेळ न घालवता रिझल्ट अनाऊन्स करूयात. पण तिलोत्तमा म्हणते की अगं, सारंग बाहेर गेला आहे, मग तो नसताना रिझल्ट कसा अनाऊन्स करायचा. पण ऐश्वर्याला खूप घाई झालेली असते. ती म्हणू लागते मॉम, सारंग तर लवकरच येईल, पण आपण उगाच वेळ घालवण्यात काही अर्थ नाही आहे. आपण रिझल्ट अनाऊन्स करूयात. आणि त्यामुळे मग तिलोत्तमा म्हणते की ठीक आहे. आणि त्यानंतर ती आणि ऐश्वर्या रिझल्ट अनाऊन्स करण्यासाठी स्टेजवर जातात. पण तितक्यात जगन्नाथ म्हणतो की थांबा, ही स्पर्धा अजून संपलेली नाही आहे. दुसरीकडे गाणं झाल्यानंतर सावली परत जाण्यासाठी निघालेलीच असते. पण तितक्यात सारंग त्या ठिकाणी येतो आणि तिला थांबवतो. तो तिला विचारत असतो की सावली, तू इथे काय करते. तर सावली म्हणत असते की आज तारा मॅडमचं गाणं होतं ना, म्हणून मी त्यांच्या मदतीसाठी आले होते. तर दुसरीकडे जगन्नाथने ती स्पर्धा मध्येच थांबवल्यामुळे तिलोत्तमा खूप चिडते. ती म्हणू लागते की जगन्नाथ, ही स्पर्धा थांबवणारा तू कोण आहे. हा आमच्या कंपनीचा इव्हेंट आहे, तू उगाच मध्ये पडू नको. तर जगन्नाथ म्हणत असतो की हो, माहिती आहे मला, पण मी इथे एक प्रेक्षक म्हणून आलोय आणि या स्पर्धेत सहभागी झालेल्या मुलीचा वडील म्हणून सुद्धा. तर ऐश्वर्या विचारते की कोण तुमची मुलगी, ती मूर्ख मुलगी का. आणि ते ऐकून जगन्नाथ आणि अलका खूपच चिडतात. तर ऐश्वर्या त्यांना सांगत असते की त्या मूर्ख मुलीचं नाव या स्पर्धेत नाही आहे. पण तितक्यात सोहम म्हणतो की थांब ऐश्वर्या वहिनी, सावली वहिनीने सुद्धा या स्पर्धेसाठी रील अपलोड केली होती आणि तिच्या रीलला 1 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आहेत. पण कोणीतरी तिची रील डिलीट केली, त्यामुळे ती आमच्यापर्यंत पोहोचूच शकली नाही. आणि ते ऐकून तिलोत्तमा आश्चर्याने ऐश्वर्याकडे पाहू लागते. तर ऐश्वर्या खाली मान घालते. दुसरीकडे सारंग सावलीला सांगत असतो की तू सुद्धा या स्पर्धेसाठी रील अपलोड केली होती, हे मला आत्ताच समजलं. कोणीतरी ती रील डिलीट केली, पण अजूनही स्पर्धा संपलेली नाही आहे. तू स्पर्धेत सहभागी होऊ शकते, त्यामुळे प्लीज आतमध्ये चल. मी रिझल्ट अजूनही अनाऊन्स केलेला नाही आहे. पण सावली म्हणत असते की सारंग सर, मुळात ती रील मी अपलोड केलीच नव्हती. आणि मला सांगा, तुम्हीच आयोजित केलेल्या स्पर्धेत जर मी भाग घेतला तर कसं चालेल. तर दुसरीकडे सोहम ऐश्वर्याला असं म्हणत असतो की जोपर्यंत दादा इथे येत नाही तोपर्यंत रिझल्ट अनाऊन्स करायचा नाही. आणि त्यामुळे ऐश्वर्या तर खूपच चिडते आणि सोहमला जाब विचारायला सुरुवात करते. त्यातच ती तारासुद्धा म्हणत असते की सोहम, तुझा काय प्रॉब्लेम आहे. पण सोहम म्हणतो की सावली वहिनीलासुद्धा फेअर चान्स मिळायलाच हवा. आणि मग तितक्यात सारंग सावलीला घेऊन त्या ठिकाणी येतो. त्याने तिला सांगितलेलं असतं की आता लोक काय म्हणतील याचा विचार करायचा नाही. आणि मग त्यानंतर जगन्नाथसुद्धा हसतच म्हणतो की तिलोत्तमा मेहेंदळे, आता करा स्पर्धेला सुरुवात, आता खरी स्पर्धा होईल. आणि मग त्यानंतर सारंग सगळ्यांना सांगतो की सावलीने देखील या स्पर्धेत भाग घेतला होता. तिने ही रील अपलोड केली होती आणि तिच्या रीलला तर सगळ्यांपेक्षा जास्त म्हणजे 1 मिलियनपेक्षाही जास्त व्ह्यूज होते. ती कोणी डिलीट केली हे माहीत नाही आहे आणि ते लवकरच आम्ही शोधूनही काढू. आणि ते ऐकून ऐश्वर्या तर खूपच घाबरते आणि मग ती काही न बोलता गप्प बसण्याचाच निर्णय घेते. तर तारासुद्धा अस्वस्थ झालेली असते. जर सावलीने या स्पर्धेत भाग घेतला तर आपण नक्की हरणार याची तिला खात्रीच पटते. तर सारंग तिलोत्तमाला म्हणत असतो की आई, मला असं वाटतं की सावलीलासुद्धा फेअर चान्स मिळायला हवा. आणि त्यामुळे तिलोत्तमा देखील नाईलाजाने होकार देते. आणि मग सारंग सावलीला स्टेजवर जायला सांगतो.
सर्वच जण सावली नेमकं आता काय बोलते याची उत्सुकतेने वाट पाहत असतात. सावली स्टेजवर जाते खरी, पण ती खाली मान घालून मनाशी विचार करत असते की विठुराया, मी किती अभागी आहे. म्हणजे माझ्यात जी कला आहे ती मी या सगळ्यांसमोर सादरसुद्धा करू शकत नाही, कारण मी तुझ्यासमोरच भैरवी माईंना तसा शब्द दिलाय. आणि मग बराच वेळ सावली काहीच बोलत नाहीये हे पाहून सगळेच जण तिच्याकडे पाहून हसायला सुरुवात करतात. तो मकरंद देखील सारंगला म्हणत असतो की आयडिया देणं म्हणजे तोंडाची वाफ घालवण्यासारखं असतं. प्रत्येकाच्याच अंगात कलागुण असतात असं नाही, आणि आता तुलासुद्धा हे कळलंच असेल ना. त्यामुळे सारंगलाही वाईट वाटतं. तितक्यात त्या स्पर्धेसाठी आलेली एक मुलगीसुद्धा म्हणते की घरच्यांचा कितीही पाठिंबा असला तरी मुळात अंगात कला असायला हवी ना. आणि त्यामुळे सगळेच जण सावली वर हसू लागतात. पण मग त्यानंतर सोहम म्हणू लागतो की सावली बहिणी घाबरू नको, आम्ही सगळेजण तुझ्या सोबत आहोत. आणि त्यामुळे सावलीतही हिंमत येते. ती तिथेच असणाऱ्या टेबलवर तिच्या विठुरायाची मूर्ती ठेवते, त्याच्या पुढे फुलं ठेवते आणि मग त्यानंतर ती डोळे बंद करते. आणि मग त्यावेळी तिला लहानपणापासून ते आत्तापर्यंत तिच्या रंगामुळे तिच्यासोबत जे काही घडलेलं असतं, लोकांनी तिला जे काही टोमणे मारलेले असतात ते सगळे आठवू लागतात आणि ती बोलायला सुरुवात करते. ती म्हणत असते की मी जन्मल्यापासून ते आजपर्यंत मला कधीच कोणीच म्हटलं नाही की मी सुंदर आहे. अगदी मला जन्म देणाऱ्या माझ्या आईने सुद्धा नाही. तिला माझ्या या रंगामुळे वाईट वाटायचं आणि म्हणूनच मी शाळेत जात असताना ती माझ्या तोंडाला भरपूर पावडर लावायची. पण या सगळ्यामध्ये त्या माऊलीची काहीच चूक नाहीये, कारण आपल्या सगळ्यांना तर असंच वाटतं की गोरा रंग म्हणजे सुंदर रंग, गोऱ्या रंगाच्या व्यक्ती म्हणजेच सुंदर व्यक्ती. पण खरं सांगू का, मला तसं अजिबात वाटत नाही. माझ्यासाठी तर प्रत्येक रंग तितकाच सुंदर आहे. मला आपली जितकी ही धरणी माता सुंदर वाटते तितकाच निळाशार समुद्रसुद्धा सुंदर वाटतो, आणि तितकेच सुंदर पांढरे शुभ्र ढगसुद्धा. आणि जितके ते ढग सुंदर असतात ना, तितकेच पाण्याने भरलेले काळेभोर ढगसुद्धा, कारण ते काळेभोर ढग पाणी घेऊन आपल्या धरणी मातेची तहान भागवण्यासाठी निघालेले असतात. आणि सावलीचं ते बोलणं ऐकून सगळेच जण कौतुकाने तिच्याकडे पाहू लागतात. तर सावली म्हणत असते की माझ्यासाठी ना या जगातील प्रत्येक रंग सुंदर आहे. जेव्हा एखादी आई तिच्या भूक लागलेल्या लेकराला तिचं दूध पाजते तेव्हा मला तिच्या मातृत्वाचा रंग सुंदर वाटतो. जेव्हा एखादी बायको आपल्या नवऱ्यासोबत शेतात काबाड कष्ट करते, घाम गाळते, तेव्हा मला ती सुद्धा तितकीच सुंदर वाटते. इतकंच नाही तर आपला देश स्वच्छ राहावा म्हणून स्वतः हातात झाडू घेणाऱ्या स्वच्छता कामगार महिला देखील मला तितक्याच सुंदर वाटतात. आणि इतकंच नाही तर शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या आपल्या जिजाऊ मातासुद्धा सुंदरच आहेत. आणि आपल्या लेकराला पाठीशी घेऊन स्वातंत्र्याचं युद्ध लढणारी राणी लक्ष्मीबाईसुद्धा सुंदरच आहे. आणि या सगळ्या महिला आपल्याला सुंदर वाटतात कारण त्या मुळात आतून सुंदर आहेत, त्यांचं मन शुद्ध आहेत, विचार पवित्र आहेत म्हणून. आणि मला सांगा, जर काळा रंग सुंदर नाहीये तर माझा हा विठुरायासुद्धा सुंदर नाहीये का? श्यामवर्णी कृष्णसुद्धा सुंदर नाहीये का? नीलकंठ महेशही सुंदर नाहीये का? आणि सावलीचे हे प्रश्न ऐकून सगळेजण तिच्याकडे पाहतच राहतात. आणि मग त्यानंतर सावली त्या प्रत्येक महिलेला, त्या प्रत्येक व्यक्तीला सलाम करते जिचं मन सुंदर आहे, आणि मग ती तिचं भाषण संपवते. तर अगदी सगळेच जण तिच्यासाठी टाळ्या वाजवत असतात. सारंगचे डोळे तर आनंदाश्रूंनी भरून आलेले असतात. जगन्नाथ रडतच अलकाला म्हणत असतो की बघ अलका, आपली लेक जिंकली. आणि मग त्यानंतर रिझल्ट अनाऊन्स करण्याची वेळ येते. तिलोत्तमा त्या मकरंदलाच रिझल्ट अनाऊन्स करायला सांगते. आणि मग तो मकरंद त्या स्पर्धेच्या विजेतीचं नाव जाहीर करतो. ती असते सावली सारंग मेहेंदळे. त्यामुळे सगळ्यांनाच खूप आनंद होतो. तिलोत्तमा स्वतः सावलीला क्राऊन घालते आणि त्यामुळे सावली सारंग तर खूपच खुश होतात. त्यानंतर मग पत्रकार देखील आतमध्ये येतात. ते सावलीला सारंगला वेगवेगळे प्रश्न विचारत असतात. सावली जे काही बोललेली असते त्याबद्दल तिचं कौतुक करत असतात. पण तेव्हा तिलोत्तमा म्हणते की सारंग, तुमच्या वतीने जर मी यांच्यासोबत बोलले तर चालेल का? आणि त्यावर सारंगही आनंदाने हो म्हणतो. तर ऐश्वर्याला असं वाटत असतं की आता नक्कीच ही तिलोत्तमा त्या मूर्ख मुलीला तिची जागा दाखवेल. पण तिलोत्तमा असं काही करत नाही. उलट ती सावलीचं अभिनंदन करते आणि म्हणते की माझ्या सारंगने जगावेगळा एक विचार मांडला आणि त्या विचारातूनच त्याने या स्पर्धेचं आयोजन केलं.
खरं तर त्याने प्रवाहाच्या विरोधात जाऊन सौंदर्याची जी नवीन व्याख्या मांडली होती तिला मी सुद्धा आधी विरोधच केला होता, पण आता मला त्याचे विचार खरंच पटले आहेत आणि यापुढे मी आणि रूपम कॉस्मॅटिक नक्की सौंदर्याची व्याख्या बदलण्याचा प्रयत्न करू. आणि तिचं ते बोलणं ऐकून सगळेच जण खूप खुश होतात. आणि मग पत्रकार तिलोत्तमा, चंद्रकांत, सावली आणि सारंग या चौघांचा एक छान फोटोही काढतात, पण त्यावेळी तिलोत्तमा फक्त सावलीकडे पाहत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.